नमस्कार मंडळी. तुम्हाला ही रोज तोच तोच भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर आज आपण घेऊन आलेले आहोत हॉटेलपेक्षा भारी आणि एकदम सोपी पद्धतीने आपण बनवलेल्या फ्लावरची भाजी. फ्लावरची भाजी कशी बनवली आहे ते पाहूयात. तर मंडळी, सर्वप्रथम आपण फ्लावरला उकळून घ्यायचंय. उकळून घेऊन आपण इथे एक कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चम्मच तेल घालून घेतलेले आहे. त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आणि त्यानंतर आपण कांदे 2 कापून घेतलेले आहेत. बारीक-बारीक अशी आपण कापून घेतलेले 2 कांदे आपण यामध्ये घालून घेतले. व्यवस्थित परतून घ्यायचंय. लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर अगदी झटपट भाजी बनली जाते. एकदम साधी सोपी पद्धतीने. आणि हो, तसेच एक टमाटरही कापून घेऊयात. खूप जास्त मसाले वगैरे अजिबात नाही लागणार आहे. बिना मसाल्याचा आपण हे फ्लॉवरची भाजी रेसिपी बनवत आहोत. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मंडळी, आता आपण यामध्ये टमाटर घालून घेऊयात. टमाटर घालून व्यवस्थित परतून घ्यायचे. टमाटर मऊ होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचं. मस्त परतून घेतले की यामध्ये आपण कोणताही मसाला न वापरता अगदी घरगुती पद्धतीने आपण ही भाजी बनवत आहोत. असेल सोलापुरीची रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तर मंडळी, यामध्ये आपण हळद घालूयात. हळद थोडंसं घालून व्यवस्थित परतून घ्यायचंय. त्यानंतर आपण यामध्ये घालायचंय सिक्रेट मसाला. सिक्रेट मसाला कोणता आहे तर आहे आपला हा घरगुती काळा मसाला. घरगुती काळा मसाला घालून आपण इथे फ्लॉवरची भाजी बनवतो. अगदी झटपट आणि इतकं चविष्ट की मसाला घालून आपल्याला त्या भाजीचं चवच कळत नाही. तर आता आपण यामध्ये फ्लॉवर घालून घेऊयात. उकळलेले फ्लॉवर म्हणजे शिजवून घेतलेले फ्लॉवर यामध्ये घालून घ्यायचे. आता मस्त परतून घ्यायचं. यामध्ये तुम्हाला बारीक चिरलेली कोथिंबीर हवी असेल तर तुम्ही घालू शकता. मस्त अशी भाजी 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचंय आणि तयार होते आपली ही फ्लॉवर भाजी. अगदी 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचंय. झणझणीत फ्लॉवर भाजी मंडळी तयार होते. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यामध्ये थोडंसं मीठ घालून हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचंय. अगदी झटपट आणि पटकन अशी आपली फ्लॉवर भाजी तयार झालेली आहे. मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि ही रेसिपी कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहता तेही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि हो, ही भाजी तुम्ही अगदी टिफिनसाठी झटपट अशी ही भाजी बनवू शकता. सकाळच्या घाईघाईत आपल्याला ही भाजी झटपट बनवता येते. आणि हो, सोलापूरच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलवर एकदा भेट द्या. अशा अनेक रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत. नाश्त्याची रेसिपी, टिफिनसाठी भाजी रेसिपी अशा अवेलेबल आहेत. नक्कीच जाऊन पहा. तर मंडळी, झाली की नाही आपली हॉटेलपेक्षा भारी फ्लॉवर भाजी? नक्की ट्राय करा तुम्हीही. यामध्ये कोणताही मसाला न वापरता अगदी घरगुती काळा मसाला वापरून आपण ही भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही भाजी रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मंडळी. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मंडळी. भेटूयात पुढच्या भागामध्ये. बाय बाय.